आणि या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा मी वैष्णवी राऊत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि अगदी पहिली महत्त्वाची बातमी आहे थेट डोंबिवलीमधून। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभारावरती पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। खरं तर या हॉस्पिटलमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। 2 वर्षांच्या चिमुकल्याला त्वचेचा त्रास असल्यानं त्याचे वडील जगदीश राठोड उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले होते। डॉक्टरांनी तपासणीनंतर चिमुकल्यासाठी 12 औषधं लिहून दिली आणि ती रुग्णालयातील मेडिकलमधून घेण्यास सांगितली। मात्र मेडिकलमध्ये एकही औषध उपलब्ध नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे सगळी औषधं बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात आल्यानं रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये। एकंदरीतच आपण पाहतोय की रुग्णालयामध्ये जे मेडिकल असतं त्यामध्ये पुरेशी औषधं असणं गरजेचं असतं, मात्र तसं इथे होताना दिसत नाहीये। एका चिमुकल्यासाठी खरं तर जवळपास 10 ते 12 औषधं सांगण्यात आली, मात्र त्यापैकी एकही औषध रुग्णालयातल्या मेडिकलमध्ये नव्हतं आणि म्हणून आता नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जातोय। आम्ही टिटवाळ्यावरून आलो होतो, इथे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहे तिथे, म्हणून मित्राने सांगितले की जा तिथे व्यवस्थित आहे। तर इथे आलो मॅडम, PDMCचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगरला। तर माझ्या मुलाला घेऊन आलो होतो, 2 वर्षाचा मुलगा आहे। स्किन स्पेशलिस्टकडे गेलो तर तिथले डॉक्टर मला मेडिसिन लिहून दिले। तर मी खाली मेडिसिन विभागात आलो तर तिथे ह्या 12 औषधांपैकी एक पण औषध हे आपल्या KDMCच्या हॉस्पिटलपाशी अवेलेबल नाही। तसेच मी महापौर मॅडमांना फोन केला, महापौर मॅडम गेले की डीन सरांना भेटा तिथे। तर डीन सरांना भेटलो तर डीन सर बोलले की 4 महिन्यापूर्वी मी आपल्या विभागाला लेटर वगैरे दिलेत औषधांसाठी, पण तो साठा काही अजून आलेला नाही।